जी अर्जाची छाननी सुरू आहे ती थांबवा. त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला लागलो अर्ध्या नाही तर आमच्या कापा उघडायचं नाही मला आमच्या घटनेत आलेच नाही. हे घटनेत याच्यासाठी आम्ही आलेले की आमचं देताना त्यांना काही आम्हाला साक्षीला ठेवलेलं नाही. तुम्हाला सगळे माहिती आहे 50 कोटी सगळं काही ओके. हे काही देताना कुणाला समोर साक्षी ठेवून पैसे दिले जात नसतात. पण हे जर एवढं घडलं तर पैशाशिवाय घडू शकत नाही. गटनेता हा अधिकृत असतो. गटनेत्यानं जे आयुक्तांना दिलेलं आहे सहीचं पत्र ते रद्द करतील असं तुम्हाला वाटतंय का? करायला पाहिजे, कारण की जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्याच दिवशी पत्र दिलेलं आहे की आमच्यातर्फे कोणाची निवड झालेली त्याची कॉपी त्या दिवशी दाखल केलेली आहे. आज ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि 7 नगरसेवकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याचे कागद आपण तुम्ही देऊ शकाल का आम्हाला? नाही, आम्ही देऊ तुम्हाला त्याच्या कॉपीज आम्ही दिल्या नंतर. तो स्वतः जो गटनेता आहे फारुख तोंडीवाले आणि अब्दुल रहीम म्हणून दुसरा तोही येण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत ते पोहोचले नाही. आता आम्ही 7 लोकांचं तिथं ऑब्जेक्शन दाखल केले आणि पक्षातर्फे शिस्तभंगाची कारवाई निश्चित आम्ही त्यांच्यावर करणार आहे आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द कसं करता येईल याच्यासाठी आम्ही कारवाई करणार. धन्यवाद. वरिष्ठांना 1 करोड रुपये भेटले गावामध्ये चर्चा आहे आणि 50 करोड. हा, मग जे तोंड लपून जे असतील घरात त्यांनी घेतले असतील. आम्ही तर छाती ठोक तुमच्या समोर उभं आहे. जर पैसे घेतल्यावर कोणाची मजा आली का पुढे यायची? ज्यांना घेतले ते पुढे येत नाही तुमच्या. मला जालना जिल्ह्यात आजपर्यंत कोणता नेता खरेदी करणारा फायदा झालेला नाही. मी नेते खरेदी केलेले, मी विकणारा माणूस नाही. हा भाऊ रोल भाऊ. आज महानगरपालिकेत आयुक्तांकडे आम्ही आमच्या पक्षाचा गटनेता फारुख तोंडीवाले जो आम्ही नगरसेवकातून निवडला होता आणि पक्षाचं काम करत असताना राजकारण काम करत असताना आपल्या पक्षाच्या कुणीतरी एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकायचा असतो. त्या पद्धतीनं सगळ्यांनी चर्चा करून एक सुशिक्षित शिकलेला स्वतःला वकील म्हणवणारा अशा फारुख तोंडीवाल्याला आम्ही गटनेता म्हणून निवडलं. पण एखाद्या गावंढळ व्यक्तीसारखा इलिटरेट माणसासारखं त्यांचं वर्तन राहिलं. कारण की गटनेता म्हणजे काय स्वयंभू नसतो. आमच्या घटनेतच आम्ही जी घटना तयार केलेली आहे गटनेता बनवताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जिल्हाध्यक्षाचा आदेशाचं पालन करायचं काम हे गटनेत्याचं असतं. गटनेता स्वतः निर्णय घेऊ शकत नसतो. त्या पद्धतीनं आम्ही आमचा सगळ्यांचा विचार विनिमय करून आम्ही पक्षातर्फे क्या नाम आहे आमचा आम्ही कॉपसाठी स्वीकृत सदस्यासाठी अब्दुल अजीज यांचं नाव निश्चित केलं. त्या पद्धतीनं आम्ही आयुक्तालाही पत्र दिलं. त्याची एक कॉपी आम्ही आमच्या गटनेत्याला दिलं. आदल्या दिवशी ते आम्ही पत्र दिलं, पण त्यांनी सकाळी इथं दाखल करताना जी फॉर्मवर आमच्या अधिकृत जो निवड केली होती त्याच्यावर फॉर्मवर त्यांनी सही करायला पाहिजे होती. ती न करता त्यांनी काही प्रलोभनाच्या आधारे काही पैशाची देवाणघेवाण करून स्वतःला विकलं आणि पक्ष विकण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, गटनेता विकला असेल पण आमचा पक्ष हा स्वातंत्र्यापासून निष्ठेनं काम. आज एकमेव पक्ष देशामध्ये हा काँग्रेस या जातीवादी पक्षाची लढत आहेत आणि मला याचा खेद वाटतो. ज्या लोकांच्या विरोधात ज्या समाजाच्या विरोधात लढू लागल्या तो पक्ष हे समाजाला अस्तित्व संपायला निघालं. त्या समाजाचे लोक काही पैशासाठी त्यांना विकल्या जाऊ आले. म्हणजे हे लाजिरवाणी स्थिती. म्हणजे ते स्वतः ऐकतात पण हे सर्वसामान्य जनतेचं मतदान घेतात. मतदान घेताना निवडून यायसाठी त्यांना पंजाने निशाणी लागते आणि निवडून आल्यानंतर ते सर्वसामान्य जनतेला त्यांचा सौदा करून स्वतः जातीवादी पक्षाच्या
शेजारी जाऊन बसायला लागलेत तर ह्या देशाचं कसं होईल याचा विचार आज करण्याची पाळी आलेली. म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं ह्या गटनेत्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. आता आम्ही माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेही मी या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हा जो फॉर्म जो आलेला आहे काँग्रेसचा त्या गटनेत्यांना तिथं सबमिट केलेला आहे तो रद्द करावा आणि आमची कोट्याची काँग्रेसची जागा जी आहे ती रिक्त ठेवावी अशी विनंती केलेली आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की आयुक्त मॅडम आपल्या ज्या कलेक्टर मॅडम आहेत त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे, ते आम्हाला न्याय देतील. आणि राहिला विषय आमच्याबरोबर नगरसेवकांनाही त्यांना त्यातलं काही कळू दिलं नाही. आज 7 नगरसेवकांनी आमच्या सोबत तिथं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. सबसे पहले तो जिलाध्यक्ष को ये बताना चाहूंगा मैं कि आज कांग्रेस के पास कोई कमेटी नहीं है। कमेटी बनाने के लिए कम से कम 7 लोग लगते हैं। आप जिलाध्यक्ष है, भरोसे से चल रहे थे, चलो ठीक है वो एक्सेप्ट कर दे। और जिलाध्यक्ष ने 3 नाम हमारे पास में दिए थे, 3 नाम हमारे पास दिए थे और तीनों नामों से हमने एक नाम कंफर्मेशन के लिए उनको बुले तो हमारे ऊपर दबाव डाल रहे, डरा रहे, धमका रहे। डरा के और धमका के कोई काम नहीं चलता। और यहाँ सभी बाहुबली है और जिलाध्यक्ष साहब ने जो लेटर दिए थे तीनों लोगों को एक ही लेटर दिए और कोई गटनेता के पास में लेटर पहुंचा नहीं जिलाध्यक्ष साहब का। जिलाध्यक्ष साहब का बोलना है कि हमने शहराध्यक्ष को लेटर दी, पर मेरे को ये भी नहीं मालूम कि ऑथेंटिक शहराध्यक्ष कौन है। और ये 3 नाम किसके? अब 3 नाम बोल के कहा और आपस में तीनों को लड़ाते। आपको अगर जरूरत पड़ी हम वो 3 नाम की रिकॉर्डिंग के साथ, आपके 3 नाम के लेटर के साथ में सारी चीजें दे देंगे। हम 10-10, 20-20 लाख रुपए में काम करने वाले लोग हैं। तुमको लगता है कि हम 10-10, 20-20 लाख रुपए में काम करेंगे? और ये जो आरोप लगा रहे हैं, इन्होंने कांग्रेस पार्टी को पूरा खत्म करने की एक सुपारी ली थी और वो सुपारी की भी सबूत हमारे पास है। कैसे जिलाध्यक्ष ने और बाकी कुछ लोगों ने कांग्रेस कमेटी के जो काम करे थे वो सबके सबूत हमारे पास है। और हमने ये लोगों को समझा के बोले थे इलेक्शन के पहले कौन से स्टेज में, किसके स्टेज में जिलाध्यक्ष दिखे। मेरा काड़े साहब की तरफ कोई आरोप नहीं है, क्योंकि हम कांग्रेस पार्टी के लोग हैं और हमको कांग्रेस पार्टी को बढ़ावा देना है और हम सारे समाजों को साथ लेकर काम करने की कोशिश कर रहे हैं। इसके लिए मैं मीडिया के माध्यम से जिलाध्यक्ष चेंज करने की भी काड़े साहब से और प्रदेश अध्यक्ष साहब से विनंती करूंगा। 7 नगर सेवक हमारे साथ में है और 2 नगर सेवक इसलिए हमारे साथ में नहीं है क्योंकि हमारे एक नगर सेवक के भाई भी इच्छुक में थे, इसलिए वो आ नहीं सके। और हमारे को जो पिंटू रत्न पार्के का नाम भी है वो भी कहीं ना कहीं पार्टी के सपोर्ट से ही बना। और हमको पार्टी बढ़ाने का काम करना है, सभी धर्मों को साथ लेकर चलने का काम करना है। इसके लिए औदर समाज के लोगों ने डिसाइड की। नहीं, वो बारे में मैं कुछ नहीं बोलूंगा और वो बारे में अगर कोई आरोप प्रत्यारोप हमारे ऊपर करेगा तो फिर सभी के निकलेंगे। राजा भाऊ देशमुख म्हणतात की आमच्याकडे 7 नगरसेवक आहे, तुम्ही म्हणतात 7 नगरसेवक आहे, नेमके कोणते 7 नगरसेवक? ये पीछे खड़े आप गिन लो, खुद गिन लो। कौन से नगर सेवक? ये नगर सेवक खुद की मेहनत से चुन के आए हुए, ये किसी की मेहरबानी से और किसी की ताकत से चुन के नहीं आए, ये खुद की ताकत से, खुद की मेहनत से और खुद के पैसों से चुन कर आए। मैं सारे नगर सेवक देखो फोटो है, सभी पहचानते। और नाम अगर बोलना है तो ये तुम नाम सबको पहचानते, खुद नाम डाल सकते। आपने डिमांड करे कि जिलाध्यक्ष बदलने की, तो आप ऊपर डिमांड करने के लिए? हाँ, मैं ऊपर डिमांड करूंगा। जिस तरह से इन्होंने बदर भाई को भरोसे में रखे, बदर भाई को एक तरफ लेटर देते, दूसरी तरफ वाजिद भाई का हमारे को बोलते, तीसरी तरफ मेरी रिक्वायरमेंट भी, मैं गटनेता है, मैंने 3 लोगों की रिक्वायरमेंट करा था। पहली रिक्वायरमेंट में वाजिद भाई का नाम लिया था, अमजद भाई अकबर खान बनेखार का नाम लिया था और हमारे अतीक भाई का नाम लिया था। ये 3 लोगों का मैंने नाम लिया था। ये 3 लोगों के नाम डिक्लेयर नहीं करते हुए दूसरे 3 लोग ही हमारे, ये दूसरे 3 लोगों के नाम जिलाध्यक्ष ने हमारे पास में दिए थे। और जिलाध्यक्ष हमारी इस बारे में कोई मीटिंग भी नहीं है और मेरे पास तक कोई लेटर भी पहुंचा नहीं। अगर लेटर मेरे पास तक पहुंचा है तो उन्होंने उसी बता देना और फिर बात करना। महापालिका इलेक्शन में ये लोग काम करेंगे कांग्रेस का? महानगर पालिका के इलेक्शन में बहुत सारी सभाएं हुई, उसमें तुम स्टेज पे देख सकते कौन सी कमेटी ने हमारे को मदद करी, कौन सी कमेटी हमारे स्टेज पे। ऐसी कोई कमेटी हमारे स्टेज पे आई नहीं। और मैं ये मीडिया के माध्यम से ये बताऊंगा कि हमारे को पार्टी को बढ़ाना है, हमारे को हमारे साथ के लोगों को खुश करना नहीं है।
कांग्रेस जिस तरह से यहाँ से खत्म होने का काम कर रही है, हमारे को कांग्रेस को बढ़ाने का काम करना है, इसीलिए हमको सब धर्मों को साथ में लेके चलना है।